जल्दी से आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में मसलन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमें मिलकर के प्रभु का नाम को ऊंचा करने के लिए प्रभु ने कृपा दिया। आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आपल्या सर्वांना एकत्र येऊन प्रभूचं नाव उंच करण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं। अभी हमें प्रभु का मूल्यवान वचन सीखने का वक्त है। आणि आता या वेळेला प्रभूचं मौल्यवान वचन शिकण्याची ही वेळ आहे। पिछले हफ्ता में हमने ये आरंभ किया था कि जो आदम के द्वारा आया हुआ पाप के कारण मानव जाति में आया हुआ गिरावट और उसका असर किन किन बातों में किस तरह से मिलेगा उस विषय में हम लोग अध्ययन कर रहा था। आणि मागच्या आठवड्यापासून आपण एका विषयाला सुरुवात केली आहे की आदमाने आपल्या जीवनामध्ये केलेलं जे पाप आहे त्या पापामुळे मनुष्य जातीला कुठल्या कुठल्या गोष्टीचं मध्ये पतन पाहावं लागलं आणि त्याच्यापासून मुक्ती कशा प्रकारे मिळाली। वही बात अभी हम प्रभु मेष में भी देखा आणि हीच गोष्ट आता प्रभू मेजामध्ये सुद्धा आपण पाहिली। खास करके इस विषय में हमने अभी तक 7 सब्जेक्ट पर हमने ध्यान किया था आणि आतापर्यंत 7 विषयावर आपण मनन केलं होतं है ना। पाप का एक व्याख्या आणि पापाची व्याख्या आपण पाहिली है। मतलब पाप बोलेगा तो क्या है इसको अच्छी तरह समझाया आणि पाप म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे सांगितलं है। मतलब वो नियम को तोड़ना है आणि देवाचे नियम तोडणं हे पाप आहे। मतलब जो नहीं करना चाहिए वो करना है आणि जे नको करायला ते करणं पाप आहे। और जो सच्चाई है उससे हमें दूर रहना वो पाप है। जे सत्य आहे त्याच्यापासून दूर जाणं हे सुद्धा पाप आहे। प्रभु का लक्ष्य से फिसल जाना वो पाप है। आणि प्रभूच्या उद्देशापासून दुसरीकडे वळणं हे पाप आहे। और अनुमति बिना हम कोई भी मतलब प्रभु का अनुमति बिना प्रवेश होना पाप है। आणि प्रभूच्या परवानगी खेरीज एखादी गोष्ट करणं म्हणजे पाप आहे। और जो परमेश्वर ने व्यवस्था दिया उस परमेश्वर का प्रभुता को त्यागना पाप है। आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्याला व्यवस्था दिली त्याचं प्रभुत्वाचा त्याग करणं हे पाप आहे। सच्चाई की सीधाई में आंख बंद करना पाप है। मतलब सच्चाई जानते हुए भी मैं नहीं जानता था ऐसा कहना पाप है। आणि जे सत्य आहे ते ठाऊक असताना सुद्धा न माहित आहे असं प्रकारे त्याने आभास करून देणं हे सुद्धा पाप आहे। अपनी जिम्मेवारी ना मतलब पूरा करना पाप है। आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण न करणं हे सुद्धा पाप आहे। और हमने इसके बाद में हमने देखा पाप का निर्वचन आणि मग त्याच्यानंतर आपण पाहिलं की पापाचं विश्लेषण हर एक अधर्म पाप है। आणि प्रत्येक प्रकारचा अधर्म पाप आहे। हर एक अनीति पाप है। आणि प्रत्येक प्रकारची अनीति पाप आहे। हर अविश्वास पाप है। आणि प्रत्येक प्रकारचा अविश्वास पाप आहे। जो भलाई करना जानते नहीं करना पाप है। आणि चांगलं करायचं ठाऊक असतानाही जर चांगलं करत नाही तर ते पाप आहे। पक्षाभेद करना पाप है। आणि भेदभाव करणं पाप आहे। और मतलब जो भी घमंडी जीव से मतलब आंख से देखना या घमंड वो पाप है। आणि गर्व करणं पाप आहे। और हमने पाप का व्यवस्था देखा आणि पापाची व्यवस्था आपण पाहिली क्योंकि पाप को भी भोग है। कारण पापाला सुद्धा भोग आहे। और पाप का बढ़ोतरी है। आणि पापाची वाढ आहे। और पाप को शासना है। आणि पापाचं एक शासन आहे। और पाप को शक्ति है। आणि पापाला सामर्थ्य आहे। और पाप को जिम्मेवारी है। आणि पापाला जबाबदारी आहे। और पाप का क्षमा है। पापांची क्षमा आहे। और पाप के लिए एक बलिदान भी है। आणि पापांकरता एक बलिदान पण आहे। और पाप ने लाया हुआ गिरावट के बारे में हमने देखा। आणि पापामुळे झालेलं जे पतन आहे त्याच्या संबंधाने पाहिलं मनुष्य को अंधा बनाया आणि मनुष्याला आंधळ बनवलं और वो एकदम मला हटीला स्वभाव का बना आणि मनुष्य हट्टी स्वभावाचा झाला। हमेशा झूठ बातों से अब झूठ के लिए अपना जीव इस्तेमाल करने वाला बन गया आणि खोटं बोलण्याकरता आपला जिभेचा वापर करणारा झाला। और उनका विवेक एकदम कठोर हो गया। आणि त्यांचा विवेक जो आहे तो कठीण झाला। आत्मा में भी कलंक आया आणि आत्म्यामध्ये पण कलंक आला। और हृदय पूरा कपटता से भर गया आणि त्याचं हृदय जे आहे ते कपटतेने भरलं। और हमने पांचवा बात ये देखा था माना आधा पाप करने से क्या क्या बात हुआ। आणि पाचवी गोष्ट ही पहिली आदामाने पाप केल्यामुळे काय काय झालं। सब लोग पापी बन गया। सगळे पापी झाले। और हरेक लोगों का प्रभु का महिमा नष्ट हो गया। आणि प्रत्येकाचा मिळालेलं जे देवाचं गौरव आहे ते नाश पावलं। सब लोग श्राप के अधीन हो गया। आणि सगळे श्रापाच्या अधीन झाले। सभी लोग मृत्यू का अधीन हो गया। आणि सगळे लोक मरणाच्या अधीन झाले। सब लोग परमेश्वर का वैरी बन गया। आणि सगळे लोक देवाचे वैरी झाले। हरेक लोग गिरावट में आ गया। आणि प्रत्येकाचं पतन झालं। हरेक लोग गुलामी में आया। आणि प्रत्येक
अनेक जण गुलामगिरीत आले. और छठवा बात हमने ये देखा था, आणि 6वी गोष्ट ही पाहिली होती. पाप का स्वभाव, आणि पापाचा स्वभाव. पाप एक कार्य है, आणि पाप एक कार्य पाप आहे. एक विश्वास है, आणि पाप एक विश्वास आहे. पाप एक प्रकृति है, आणि पाप एक स्वभाव आहे. पाप एक आंतरिक समस्या है, आणि पाप एक आतमध्ये असणारी समस्या आहे. पाप एक अवस्था है, आणि पाप एक परिस्थिती आहे. पाप एक बीमारी है, आणि पाप एक आजार आहे. और पाप एक दिन प्रकट हो जाएगा. आणि पाप जे आहे ते एक दिवस प्रगट होईल. और सातवीं बात हमने देखा था, 7वी गोष्ट आपण पाहिली होती. पाप एक राजा है. आणि पाप एक राजा आहे. बोलने का अर्थ, पाप को राज है, आणि पापाचं राज्य आहे. राज है तो वो राजा है. आणि जर राज्य आहे तर राजा पण आहे. हाँ, तो फिर पाप एक काटनी है. आणि पाप जे आहे एक काटणी आहे. हाँ, कटनी है, कटनी, ओके, कापनी, हाँ, बराबर. पाप एक प्रकार खमीर है. आणि पाप एक प्रकारचं मैदा आहे. पाप खमीर, बरं, पाप आग है. आणि पाप जे आहे अग्नी आहे. पाप कोड है. आणि पाप कोड आहे. और पाप एक सर्प का जहर है. आणि पाप सापाचं विष आहे. और पाप एक कड़वाहट है. आणि पाप एक कटुपणा आहे. तो इतना तक देखा. इथपर्यंत पाहिलं. ये हमने मतलब उस बातों का एक शॉर्ट फॉर्म बताया आपको. आणि या गोष्टीचा एक शॉर्ट फॉर्म सांगितला. मतलब अभी हमारे जीवन में मैं इसलिए आपको बताना चाहता हूँ, प्रियम, पाप को अगर सही रीति में नहीं जानेगा तो मतलब आखिर में हमें बहुत भयंकर नुकसान हो जाएगा. आणि पापाला योग्य प्रकारे जाणलं नाही तर आपलं खूप मोठं नुकसान होईल. क्या नुकसान होगा? काय नुकसान होईल? आपने जो भी मतलब विचार किया तो वो सब आपको नहीं मिलेगा. आणि तुम्ही जो काही विचार केला ते सगळं तुम्हाला भेटणार नाही. अभी आपको मालूम है, अगर दौड़ने वाला कितना भी मेहनत करे और जो दौड़ में अगर वो ध्यान से नहीं दौड़ेगा, एक पाव भी ट्रैक से बाहर जाएगा तो उसका इनाम नष्ट हो जाएगा. आणि जर धावेमध्ये धावणार जर योग्य प्रकारे धावणार नाही, त्याचा एक पाय जर ट्रॅकच्या दुसरीकडे गेला तर त्याला बक्षीस मिळणार नाही. हर एक मतलब गेम का एक नियम रहता है. आणि प्रत्येक जो खेळ आहे त्याचा एक नियम असतो. है ना, वहाँ पर वो नियम तोड़ेगा तो उसको एक ही निकाला जाएगा, नहीं तो उसको कुछ इनाम नहीं मिलेगा. आणि जर त्याने नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला त्या खेळामधून काढून टाकण्यात येईल, नाही तर त्याला पारितोषिक काही भेटणार नाही. हम प्रभु में आने के बाद में हमें पाप में जीवन बिताने का बिल्कुल परमिशन नहीं. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर पापामध्ये जीवन जगण्याचं एकदम परवानगी नाहीये. लेकिन हमसे पाप होता है. आणि तरी आपल्याकडून पाप होतं. तो इससे भी हमें कैसा छुटकारा मिलेगा, ये सब बात वचन में जो लिखा हुआ व्यवस्था के अनुसार जान करके मतलब उसमें बना रह करके जीवन नहीं बिताएगा तो हमारे आत्मीय जीवन में हम लोग बेल नहीं पकड़ पाएगा. आणि त्याच्यापासूनही आपल्याला मुक्ती कशी आहे हे सगळं काही वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे जाणून घेऊन त्याच्या अनुसार जर आपण जीवन जगणार नाही तर आपल्याला मुक्ती मिळणार नाही आणि आपण बल संपादन करू शकणार नाही. अभी आज मैं आपको कुछ पाप का लिस्ट देने जा रहा हूँ. आणि पापाची एक यादी देत आहे आज. हाँ, ये लिस्ट अभी मतलब सरब आपको वो भाग बोल करके पढ़ करके आगे बढ़ेगा. आणि फक्त तो भाग वाचून पुढे जाईल. क्योंकि उसका बारे में इतना ज्यादा विस्तार से बोलने के लिए समय इतना नहीं, क्योंकि अपना टोटली हमको मिलने वाला समय बहुत कम है. आणि त्याच्या संबंधाने विश्लेषण करण्याकरता वेळ नाहीये. तो अभी पाप ये मतलब प्रभु की आज्ञा है, आज्ञा का लंघन पाप है. आणि प्रभूच्या आज्ञेचं उल्लंघन आहे पाप आहे. आपको मालूम है, प्रभु ने जैसा पहले 10 आज्ञा दिया, आणि जसं प्रभूने 10 आज्ञा दिल्या, मतलब निर्गमन किताब उसका 20 अध्याय का 3 से 17 तक, आणि निर्गमन त्याचा 20 अध्याय 3 ते 17 वचनामध्ये, हमारे 10 आज्ञा दिया आणि त्या ठिकाणी परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. इस आज्ञा का उल्लंघन पाप है. आणि या आज्ञेचं उल्लंघन पाप आहे. और हम दूसरा जब हम देखता है, आणि दुसरं आपण जे पाहतो, सब बातों को पढ़ने की जरूरत नहीं है, आप लिख करके फिर बाद में आप पढ़ लेना. आणि सर्व गोष्टी वाचण्याची गरज नाही, तुम्ही लिहून घ्या आणि नंतर घरी जाऊन वाचा. पाप हमारे हृदय का उल्पन्न है. आणि पाप जे आहे आपल्या हृदयातून बाहेर येतं. अपने हृदय का उल्पन्न बोलेगा तो कैसे क्या? आणि आपल्या हृदयातून बाहेर येतं म्हणजे कसं काय? मतलब जो व्यक्ति का उद्धार नहीं हुआ उसका हृदय में इस प्रकार का उल्पन्न रहता है. आणि ज्या व्यक्तीचं तारण झालेलं नाहीये त्याच्या हृदयामध्ये अशा प्रकारे पाप निघत राहतं. मरकुस सुसमाचार 7 अध्याय का 21 से 23 तक का वचनों में 13 प्रकार का पाप लिखा है. आणि मार्क त्याचा 7 अध्याय त्याच्या 21 ते 23 वचनापर्यंत 13 प्रकारचे पाप लिहिलेले. मार्क त्याचा 7 अध्याय
21 ते 23 अभी हमने पहले 10 देखा, आणि अगोदर आपण 10 बघितले यहाँ पर 13 पाप लिखा है। आणि या ठिकाणी 13 पाप लिहिलेले आहे. इसके बाद में जब हम देखते हैं कि जो अनीति अधर्म का पाप के बारे में रोमियो का पत्री पहला अध्याय उसका 29 से 31 तक का वचनों में, रोमकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 29 ते 31 वचनापर्यंत लिहिलेले की अनीती जे आहे ते सगळं पाप आहे आणि अनीतीच्या द्वारे निर्माण होणारे पाप काय काय वहां पर 21 पापों का नाम दिया है। आणि त्या ठिकाणी 21 पापांची नावं लिहिलेली आहे. अभी आप लोग आराम से घर में जाकर के, क्योंकि मतलब उसको सबको पढ़ करके गिनती करके बताने के लिए अभी समय नहीं। आणि ते वाचून मोजण्याकरता वेळ नाही. कितना पाप है? किती पाप आहे? 21 पाप है। 21 पाप आहे. अच्छा, और परमेश्वर की राज्य से वंचित होने वाला 10 पाप के बारे में पहला कुरिन्थी 6 अध्याय 9-10 वचन में लिखा है। आणि परमेश्वराच्या राज्यापासून दुरावल्या जाणारे जे पाप आहे त्याच्या संबंधाने लिहिलेलं आहे पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये. इसमें 10 पापों के बारे में लिखा आणि त्याच्यामध्ये 10 पापा संबंधाने लिहिलेलं आहे. और शरीर के द्वारा होने वाला 15 पापों के बारे में गलातियों का पत्री 5 अध्याय का 19 से 21 तक का वचनों में लिखा है। गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याचे 19 ते 21 वचनामध्ये लिहिलेले की शरीराच्या द्वारे होणारे पाप. कितना पाप? किती पाप? 15 पाप. 15 पाप. 15 पाप के बारे में वहां पर लिखा आणि 15 पापा संबंधाने लिहिले. और शरीर की अंगों के द्वारा होने वाला पापों के बारे में पड़ोसियों के पत्री 3 अध्याय का 5 से 8 तक के वचनों में 10 पाप के बारे में लिखा है। आणि कलसीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय 5 ते 8 वचनामध्ये 10 पाप संबंध लिहिले की जे मनुष्याचं जे शरीर आहे त्याच्या अवयवाद्वारे होणारे पाप. और पाप का प्रमाण ये बात पहला तिमोथी पहला अध्याय का 9 से 11 तक का बातों में 15 बात लिखा है. आणि पापाचं प्रमाण पहिलं तिमोथ्याला पत्र त्याचा पहिला अध्याय 9 ते 15 वचनामध्ये दिलेलं आहे. 15 पाप दिलेले आहे. देखा, ये सब पढ़ करके आप देखना. आणि हे सर्व वाचून पहा. इसमें बोला हुआ एक भी पाप है तो पाप हमें क्या करता? इसमें बताया हुआ एक भी पाप अगर हमारे में पाया जाएगा तो ये पाप हमको क्या करता? आणि याच्यामध्ये सांगितलेलं एकही पाप जर आपल्यामध्ये आहे तर हे पाप आपल्याला काय करणार? प्रभु की संगति से दूर करता. आणि प्रभूच्या सहभागितेपासून आपल्याला ते दूर नेतं. प्रभु की आलोचना प्राप्त करने में हमें असमर्थ बनाता. आणि प्रभूची वाणी ऐकण्याकरता आपल्याला असमर्थ बनवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अभी आपको जिस विषय का ज्यादा गंभीरता है थोड़ा सा आपको और गौर देगा, आप लोग बहुत ध्यान से समझना. आणि जे विषय खूप महत्वाचा आहे तो विषयाकडे आपण आता जाणार आहे. तुम्ही खूप लक्ष द्या. आपको मालूम है सबसे पहला पाप कौन सा है? आणि तुम्हाला माहित आहे का सगळ्यात पहिलं पाप कुठलं आहे? नहीं, मनुष्य के संबंध में, परंतु शुरू से घमंड. सबसे पहला जो पाप जो है, सबसे पहला पाप वो घमंड है. आणि सगळ्यात पहिलं पाप जो आहे तो गर्व करणं आहे. पहला तिमोथी 3 अध्याय का 6 वचन. पहिलं तिमोथ्याला पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 6 वचन. यहाँ पर थोड़ा सा आपको थोड़ा रुक करके बताना पड़ेगा, क्योंकि ये पाप का शुरुआत की बात है. आणि हे थांबून जरा सांगावं लागेल कारण हे सुरुवातीचं पाप आहे. बाकी जो है पाप का लिस्ट आपको पढ़ने से आपको बड़ी आराम से समझ में आएगा, इसलिए मैं उसका मतलब पढ़ाया भी नहीं और उसके बारे में कुछ ज्यादा रुक करके बोलने की जरूरत नहीं, क्योंकि बहुत सारे लोग में आप समझ सकते हैं, इसलिए समय बचाने के लिए अपन आगे थोड़ा जा रहे हैं. आणि वेळ वाचवण्याकरता आपण पटकन पुढे जातोय कारण इतर जे आहे ते तुम्ही वाचून समजू शकता. ये जो बात है थोड़ा सा आपको उसमें विश्लेषण देना पड़ेगा. आणि ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये थोडंसं विश्लेषण द्यावं लागेल. ओके, पहला तिमोथी 3 का 6 पढ़िएगा. पहिलं तिमोथ्याला पत्र 3 अध्याय 6 वचन. जो सबसे पहला पाप काम और आरंभ हुआ. आणि पापाची सुरुवात. फिर यह कि नया चेला न हो, ऐसा न हो कि अभिमान करके शैतान का सा दंड पाए. शैतान का सा दंड पाए. मतलब शैतान दंड पाने का कारण यहाँ पर प्रेरित पौलुस ने उड़ाकर कहा
त्यो घमंड किया. आणि सैतानाला जो दंड मिळाला त्याचं कारण या ठिकाणी प्रेषित पौलाने सांगितलं की त्याने गर्व केला. सबसे पहला पाप बहुत सरल रूप में ये शब्द में आपको समझ में आएगा. आणि सगळ्यात पहिलं जे पाप आहे ते खूप सरळ रीतीने या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. और तो जब पाप जब आया उस समय की अवस्था आप पढ़ेगा तो शायद ये शब्द आपको वहां पर नहीं मिलेगा. आणि मग ज्या ठिकाणी पाप आलं त्या वेळेला तुम्हाला हा शब्द वाचायला नाही मिळणार. अभी वो संदर्भ को मैं आपको बताना चाहूंगा. आणि तो संदर्भ तुम्हाला मी वाचायला सांगतो. अभी देखो ना बाइबल का खूबी क्या है. आणि बघा ना बायबलचं वैशिष्ट्य काय आहे. जो मनुष्य को बनाने से कितनी लाखों या करोड़ों साल पहले प्रभु ने दूतों को बनाया. आणि मनुष्याला बनवण्याच्या अगोदर किती लाखो करोडो वर्ष अगोदर प्रभूने स्वर्गदूतांना बनवलं. जब ये दुनिया को भी बनाने के समय में स्वर्गदूत वहां पर थे. आणि हे जग बनवण्याच्या अगोदरही स्वर्गदूत होते. जब ये दुनिया को बनाया तो स्वर्गदूत बहुत आनंद मनाया. आणि या जगाला बनवलं त्यावेळेला स्वर्गदूतांनी आनंद केला. प्रेज लॉर्ड. मतलब ये दुनिया को बनाने से पहले स्वर्गदूतों को बनाया. आणि या जगाला बनवण्याच्या अगोदर स्वर्गदूतांना बनवलं. तो ऐसा है तो स्वर्गदूतों ने किया वो पाप के बारे में हमें कैसा ज्ञान मिला. आणि मग असं जर आहे तर स्वर्गदूतांनी केलेल्या पापाचं ज्ञान आपल्याला कसं मिळालं. ये है परमेश्वर का खूबी. आणि हे आहे परमेश्वराचं वैशिष्ट्य. जो परमेश्वर ही जानता है. कारण हे परमेश्वरालाच ठाऊक आहे. प्रेज लॉर्ड. ये परमेश्वर का वचन का माधुर्य. आणि हे आहे देवाच्या वचनाचं माधुर्य. है ना. अब देखिए अभी उस शैतान या लूसीफर वो कैसा पाप किया वो उसके बारे में बाइबल में 2 जगह पर बहुत अच्छा रीति में उल्लेख किया है. आणि सैतानाने म्हणजे लुसिफरने कशा प्रकारे पाप केलं हे बायबल मध्ये 2 ठिकाणी लिहिलंय. यशायाह नबी की किताब उसका 14 अध्याय का एक्चुअली उसका 4 वचन से पढ़ना चाहिए लेकिन मैं उसको 12, 13 और 14 वचन पढ़ना चाहूंगा. यशायाह त्याचा 14 अध्याय 13 आणि 14 वचन. तू मन में करता तो था, मैं स्वर पर चढ़ूंगा, मैं अपने सिंहासन को ईश्वर के तारांगण से अधिक ऊंचा करूंगा और उत्तर दिशा की छोर पर सभा के पर्वत पर विराजूंगा. मैं मेघों से भी ऊंचे ऊंचे स्थानों के ऊपर चढ़ूंगा. मैं परम प्रधान के तुल्य हो जाऊंगा. देखिए यहाँ पर बार मतलब इंग्लिश में पढ़ेगा तो 5 बार मैं शब्द मतलब हम देख सकता है. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5 वेळा असं लिहिलेलं आहे की मी. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आप देखिए आता पहा मतलब ये कुछ बात हुआ ही नहीं. आणि हे काही झालंच नाही. ये कहाँ पर हुआ. हे कुठे झालं. मन में. उसका मन में. त्याच्या मनामध्ये. आप देखो प्रियो ये पाप का गौरव आप सोचिए. आणि पापाचं जे गांभीर्य आहे ते पहा प्रियांनो. अभी यहाँ पर बैठा हुआ आप सबका मन में क्या हो रहा है स्वर्ग देखता है. आणि या ठिकाणी तुम्ही बसलेला असताना तुमच्या मनामध्ये काय विचार चालू आहे हे स्वर्ग पाहतो. देखिए मतलब करोड़ों अनगिनत स्वर्गदूत है. आणि करोडो अगणित असे स्वर्गदूत आहे. उनका भी मन में क्या हो रहा है स्वर्ग देखता है. आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा काय होत आहे स्वर्ग पाहत आहे. आज दुनिया में मनुष्य करीब 800 करोड़ लोग दुनिया में रहता है करके बोलता है. आणि 800 करोड लोक जगामध्ये राहतात असं म्हटलं जातं. तो कुछ भी नहीं. हे तर काहीच नाही. इससे कई गुना बढ़कर के स्वर्ग में स्वर्गदूत है. आणि याच्या कितीतरी पट जास्त स्वर्गामध्ये स्वर्गदूत आहे. आप सोचिए अभी तक स्वर्गदूत की बात सोचो मतलब छोड़ो. गलीली सागर में मतलब अनगिनत मतलब गिनती नहीं कर सकता इतनी मछलियां घूम रहा था. उसमें से एक छोटा मछली के मुंह में 2 रुपया का सिक्का फंसा हुआ यीशु मसीह ने देखा. आणि गलिली समुद्रामध्ये कितीतरी असे मासे होते आणि त्या एवढ्या सगळ्या माशातून एक मासा जो आहे त्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं फसलं होतं हे प्रभूने पाहिलं. 2 रुपया समझने के लिए ऐसे बोला. 2 रुपया का कोई मतलब उस समय में 1 रुपया का कर देना पड़ता था समझो. ऐसा वैसा आपको समझने के लिए बोला. एक नाणं होतं त्यावेळेसचं असणारं ते चलन आहे ते त्याच्या तोंडामध्ये फसलं होतं आणि एवढ्या सगळ्या माशामधून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या माशाच्या तोंडात ते फसलेलं पाहिलं. मछली क्या चीज है. आणि मासा काय आहे. मछलियों के भी मुंह में तक क्या है करके प्रभु को मालूम. आणि माशाच्या तोंडामध्ये सुद्धा काय आहे हे प्रभूला ठाऊक आहे. अभी आप देखिए अभी बहुत बार हम प्रभु की उपस्थिति में आने के टाइम रहना मैं काम रहा किसकी उपस्थिति में है
और वो कैसा है प्रभु उसका बारे में अच्छा समझ लेकर के लोग नहीं बैठता. आणि मी कुठे आलो, कोणाच्या उपस्थितीमध्ये आलो आणि तो प्रभू सगळं काही जाणतो हे जाणून घेऊन लोक त्याच्या उपस्थितीमध्ये बसत नाही. कई लोग संगति में भी आता है तो और भी पाप करके वापस जाता है, आणि काही लोक संगतीमध्ये येतात पण अधिक जास्त पाप करून ते जातात. क्योंकि उनका मन में बहुत प्रकार का बुरी इच्छा है, बुरी विचार, बुरी भावना प्रभु की उपस्थिति में होने पर भी दिल में चल रहा है. आणि त्यांच्या मनामध्ये खूप वाईट विचार प्रभूच्या उपस्थितीमध्ये असताना सुद्धा चालत फिर राहतात. वो कैसा एक पवित्र जीवन बिता पाएगा? आणि मग कसं काय ते एक पवित्र जीवन जगतील? वो व्यक्ति को प्रभु कैसे इस्तेमाल करेगा? आणि त्या व्यक्तीचा उपयोग प्रभू कस काय करेल? ये आज बहुत लोगों को प्रभु इस्तेमाल क्यों नहीं करता? आणि पुष्कळ लोकांना आज प्रभू उपयोगात का नाही आणत? क्योंकि वो पवित्र जीवन नहीं बिताता. कारण ते पवित्र जीवन नाही जगत. Praise the Lord. Praise the Lord. और पवित्र जीवन ना बिताते हुए यदि हम कोई काम करेगा तो भी उसमें स्वर्ग में कोई सम्मान नहीं मिलेगा. आणि पवित्र जीवन न जगता आपण कुठलं काम केलं तरी सुद्धा स्वर्गामध्ये आपला सन्मान होणार नाही. अभी यहाँ पर लूसीफर ने या इस केरूब ने सिर्फ दिल में ये सब सोचा था. आणि या लुसिफरने आपल्या फक्त मनामध्ये विचार केला होता. देखिए ये बात सोचने का कारण क्या मालूम है? आणि हा विचार करण्याचं कारण काय आहे माहितीये का? इस प्रकार उसके अंदर इस प्रकार का एक विचार आने का कुछ कारण है. आणि अशा प्रकारे एक विचार येण्याचं काही कारण आहे. हम लोग ऐसे के लिए भी किताब उसकी 28 अध्याय का 12 से 17 तक पढ़ेगा तो हम लोगों को उसका आइडिया मिलेगा. एजकेल त्याचा 28 अध्याय 12 ते 17 वचन. हे मनुष्य की संतान, सोते राजा के विषय में विलाप का गीत बनाकर उसे कहो, हाँ। परमेश्वर यहोवा यो कहता है, हाँ। तू तो उत्तम से उत्तम है, हाँ। तू बुद्धि से भरपूर और सुरंग सुंदर है. देखा मतलब ये केरूब कैसे था? वो बुद्धि से भरपूर और सर्वांग सुंदर. ये देखो ये सुंदरता बढ़ गया तो गया आपको एक सीमा तक. आणि जर कोणाची सुंदरता जर वाढल्या गेली तर मग तो पापामध्ये पडतो. आपको मालूम है ना कई लोग थोड़ा सा चमड़ा गोरा है तो देखने में थोड़ा सुंदर है तो क्या चीज ऐसे ऐसा दिखते हैं ना, या आंखों से भी ये क्या चीज मेरे को देख सब लोग मेरे पीछे आ रहे थे. मतलब एक घमंड जाने अनजाने लोगों के अंदर चढ़ जाता है. आणि मग जर दिसायला कोणी सुंदर आहे तर कळत न कळत त्याच्यामध्ये गर्व जो आहे तो येतो. अभी यहाँ पर ये कौन था? आणि या ठिकाणी हा कोण होता? ये तो अच्छा ज्ञानी भी था आणि तो खूप ज्ञानाने परिपूर्ण होता और इतना सुंदर भी था. आणि तो सर्वात जास्त सुंदर होता. मतलब बाकी दूधों से बढ़कर के और शराब से बढ़कर के केरूबों में भी ये केरूब अति सुंदर थी. आणि सर्व दूतांपेक्षा, सराफांपेक्षा आणि करूबांपेक्षाही या करूबांमध्ये हा करूब जो आहे तो सगळ्यात जास्त सुंदर होता. मतलब दूधों में ऐसा 3 दूध गण है. आणि दूतांमध्ये 3 दूतगण आहे. दूध मतलब दूध शास्त्र में मतलब बहुत पहले आप लोगों को बताया था, अभी नया लोगों को मालूम नहीं. मतलब साधारण दूध है और मतलब शराब गण है और केरूब गण है. आणि साधारण दूत आहे, सराफ गण आहे आणि करूब आहे. तो इसमें ये लूसीफर कौन था? आणि याच्यापैकी लुसिफर कोण होता? एक केरूब था. एक करूब होता. और वो सिर्फ केरूब, सादा केरूब नहीं, आणि तो साधारण करूब नव्हता. केरूब में भी बहुत ऊंचा पद था. आणि करूबामध्ये तो खूप मोठ्या पदावर होता. मतलब ये लोग प्रभु का ज्यादा निकट रहने वाले लोग हैं. आणि हे प्रभूच्या जास्त जवळ राहणारे. Praise the Lord. Praise the Lord. अभी ये केरूब अभी उसकी खूबी हमने 2 देखा. वो हमारा ज्ञान से परिपूर्ण था और सर्वांग सुंदर था. और आगे तू परमेश्वर की आदर नामक बारी में था. हाँ. तेरे पास आभूषण, माणिक, पद्मराग, हाँ. हीरा, फिरोजा, सुलेमान की मणि, यशब, नीलमणि, मकर और लाल सब भांति भांति के मणि और सोने के पहरावे थे. तेरे डग और बांसुरियां तुझने बनाई हुई थी. हाँ देखा इसका खूबी क्या मालूम है आपको? इसका अंगों में ही मतलब संगीत सब मतलब लेगा हुआ था. आणि याच्या पंखामध्ये सर्व प्रकारचं संगीत जे आहे ते लावलेलं होतं. अभी कई लोग ऐसा बजाता ना कुछ क्या बोलते हो अकॉर्डिंग. हाँ वो बजाता है, कोई हारमोनियम बजाता है, अभी कोई मानो वो बजाता है, कोई वायलिन बजाता है. अभी इसका अंगी खोलेगा तो ये सारा म्यूजिक उसके अंदर है. आणि हे
संगीत वाजवण्याकरता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लोक वापरतात, पण हा लुसिफर जो आहे त्याने आपले पंख जरी पसरवले तर त्याच्यामध्ये हे सर्व प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजले जायचे. बोलेगा तो लूसीफर ने एक बार पंख ऐसा थोड़ा खोलेगा तो पूरा स्वर्ग में एकदम म्यूजिक का जो मतलब वातावरण भर जाता. आणि मग लुसिफरने आपले पंख उघडल्यानंतर संपूर्ण स्वर्गामध्ये म्युझिकचं असं वातावरण पसरून जातं. अब आप हम लोग थोड़ा सोचेगा तो समझने के लिए कठिन है वो. आणि हे जर आपल्या विचारामध्ये आणलं तर आणणं कठीण आहे. इतना वो उसमें मतलब उसका पंखों में ये सब मतलब लगा हुआ था. आणि त्याच्या पंखामध्ये हे सगळं काही लावलेलं होतं. अभी बहुत दिन से ये सबको हर्षित करके ये थोड़ा क्या हो गया, इसके अंदर घमंड समा गया. आणि हे सगळ्या लोकांना एक आनंददायक होतं आणि त्याच्यामुळे काय झालं, याच्या मनामध्ये गर्व आला. लूसीफर पंख खोलता है तो सभी लोग, जैसे अभी कोई लोग आने के टाइम पर सभी लोग ताली मारता है तो वो व्यक्ति थोड़ा घमंड होगा ही. आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेला कुठे येतो त्यावेळेला सगळे लोक जर टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतो तर मग त्याला गर्व तर होणार. वो थोड़ा अपने आप को थोड़ा मतलब हाई 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 थोड़ा ऊंचा होने के लिए शुरू कर देता है. आणि मग तो स्वतःला उंच करण्यासाठी तो सुरुवात करतो. अब ये क्या हो गया, आता काय झालं, आगे पढ़ना अभी. जिस दिन तू सिरजा गया था हाँ. उस दिन वे भी तैयार की गई थी. हाँ. तू छाने वाले अभिषेक करूब हाँ. में था. हाँ. मैंने तुझे ऐसा ठहराया कि तू हाँ. परमेश्वर के पवित्र पर्वत पर रहता था. हाँ. तू आग सरीखे चमकने वाले मणियों के बीच चलता फिरता था. हाँ. जिस दिन से तू सिरजा गया, जिस दिन से तुम सिरजा गया, जिस दिन तुझ तक में कुटिलता न पाई गई, जब तक ये कुटिलता या ये विचार भावना उसके अंदर नहीं आया तब तक ये कैसा था, उस समय तक तू हाँ. अपनी सारी चाल चलन में सारी चर्चा में निर्दोष था. निर्दोष था. देखा, एकदम निर्दोष था. आणि तो जोपर्यंत तुझ्यामध्ये कुटिलता मिळाली नाही तोपर्यंत तू आपल्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक मार्गामध्ये निर्दोष होता. देखा, कई लोग कितना सुंदर रीति में बैठ कर सुनता है बाबा. तो मैं आपको बताना चाहता हूँ, मतलब ये इतना एक बनाया और बहुत दिन तक ये निर्दोष अवस्था में ये सेवा करते रहा. आणि हा बनवला गेला आणि एक निर्दोष अवस्थेमध्ये हा असा राहिला. उस समय में कई लोग बोला होगा, आणि त्यावेळेला पुष्कळ लोक म्हटले असतील, अरे लूसीफर अगर तू स्वर्ग में नहीं है तो स्वर्ग का मजा नहीं. आणि मग तू जर स्वर्गात नाही तर मग स्वर्गाची मजाच नाही. फिर पंख खोलने से हम लोग कितना आनंदित होता आणि तू पंख उघडल्यानंतर आम्हाला किती आनंद होतो. है. तो ऐसा कई लोगों ने कई बात बोल करके मतलब उसको थोड़ा चढ़ावा दिया होगा. आणि काही लोकांनी काही गोष्टी बोलून त्याला थोडंसं अजून उंच केलं असेल. कैसे लोग, हाँ, इतना भी मिल गया तो कई लोग घमंडी होकर के गिर जाते हैं. आणि एवढं जरी कुणी बोललं तर मग लोकांना गर्व येतं आणि खाली पडतात. हाँ, अभी लूसीफर का क्या हुआ, आगे बढ़ना. परंतु लेन देन की हाँ, देखा, परंतु लेन देन की बहुतायत के कारण तू उपद्रव से भरकर वाह पापी हो वाह गया. वाह, तो उपद्रव से भर गया. देखा, बोलने का अर्थ क्या है कि मतलब लोग उसकी तारीफ करते करते वो एक तो उसका दिल में उसका माना ऐसा विचार और भावना से भर गया. आणि मग लोक त्याची प्रशंसा करत राहिले आणि मग अशा प्रकारे तो पापामध्ये भरला गेला. और आगे इसी से मैंने तुझे अपवित्र जानकर अपवित्र जाना. देखा, देखो, मन की विचारों में अपवित्र जाने करके वो अयोग्य ठहरा जाता. आणि त्यानं मनामध्ये अशा प्रकारे दुष्ट विचार केल्या कारणाने तो अपवित्र असा मोजला गेला. इतना भयंकर बात है. आणि किती भयंकर गोष्ट आहे. लेकिन आज हम लोग यहाँ पर बैठा हुआ हमारा मन की विचार भावना इच्छा ये सब समझने वाला प्रभु का दृष्टि में कैसा है प्रिय. आणि या ठिकाणी आपल्या मनाचे विचार जाणणाऱ्या प्रभू समोर आपण बसलेलो आहोत तर आपली अवस्था काय आहे प्रियांनो. ये शायद हमारा कोई नहीं देख रहा है, आणि कदाचित अजून कोणी पाहत नाहीये. परंतु स्वर्ग हमको देखता है. आणि स्वर्ग आपल्याला पाहतो. मैं प्रभु के उपस्थिति में एक एकाग्र मन के साथ प्रभु का भय के साथ मैं प्रभु का वचन सुन रहा है क्या. आणि मग एक चित्ताने एक मनाने प्रभूचं वचनाचा स्वीकार करत आहे का. प्रभु का वचन सुनने के समय में कैसे सुनना आणि प्रभूचं वचन ऐकत असताना कसं ऐकायचं. है ना. यशायाह 66 अध्याय का दूसरा वचन, यशया त्याचा 66 अध्याय त्याचं दुसरं वचन, उसका आखिरी भाग, त्याचा शेवटला भाग. परंतु मैं उसी की ओर दृष्टि करूंगा
मैं उसी की ओर दृष्टि करूंगा। जो दीन और खेदित मन का हो, देखा, दीन और खेदित मन का हो। मेरा वचन सुनकर थरथराता हो। हाँ, प्रभु का वचन डरते हुए कांपते हुए सुनना प्रिय। आणि प्रभूचं वचन जे आहे ते भीत कापत आपण ऐकायचं आहे. प्रभु के वचन को डरते कांपते हुए जो नहीं सुनता वो प्रभु को तुच्छ करता। आणि प्रभूचं वचन जे आहे ते भीत कापत जो ऐकत नाही तो त्या वचनाला तुच्छ करतो. प्रियो, प्रभु हमारा सुनने की अवस्था तक ध्यान देता है। आणि आपण कुठल्या अवस्थेमध्ये ते वचन ग्रहण करतो ते सुद्धा प्रभू पाहतो. इसलिए जब लूका 8:18 में लिखा ना, आणि म्हणून लूक 8:18 मध्ये लिहिलंय ना, क्या लिखा? हाँ, चौकस रहो कि तुम कैसे सुनते हैं। आणि सावध राहा की तुम्ही कसं ऐकता. बहुत गंभीर बात है प्रियो। आणि खूप गंभीर गोष्टी आहे प्रियनो. हमारे जीवन में अगर हम सच में प्रभु का वचन जान करके ये वचन का मुझे जरूरत है, मेरे जीवन में लाना मेरे लिए अनिवार्य है, ये समझ के साथ जो प्रभु का वचन को प्रभु का जान करके सम्मान करके सुनेगा, तब उन लोगों के ऊपर प्रभु का दया दृष्टि देगा। आणि मग हे वचन माझ्यासाठीच आहे, हे वचन माझ्या जीवनामध्ये आचरणात आणण्याची गरज आहे असं समजून जो कोणी देवाचं वचन ऐकतो, प्रभु निश्चितच त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्याचा सन्मानही करतो. कई बार लोग, मैं कहाँ पर आया, उनको मालूम नहीं मैं क्या सुन रहा है, इसका मुझे क्या जिम्मेवारी है, ऐसा न समझ करके इधर आया, दुर्लक्ष करके, है ना। इधर आने के बाद में भी कई चिंताओं में डूब करके, कई लोग इधर आने के बाद ही उनको नींद आता है, वो तो कोई मतलब बड़ी बात नहीं। तो मतलब ये सब क्योंकि क्या है कि बिल्कुल मतलब बाकी मौका नहीं मिलता इधर आने के बाद, अच्छा हवा के नीचे ऐसा बैठेगा तो नींद आएगा ही। फिर सुलाने वाला शैतान, आपको मालूम है ना, मतलब रा रो ये वजन सुनने के लिए उनको क्या सुनता, रा ऐसा सुना रहा है करके उनको लगता, इसलिए सो जाता है। आणि मग काही लोकांना हे समजत नाही मी कुठे आलेलो आहे, कोणाच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहे आणि कोणाचं वचन ऐकत आहे आणि ते वचन मी कशा प्रकारे ऐकायला पाहिजे, कशा प्रकारे स्वीकार करायला पाहिजे हे त्यांना समजत नाही. या उलट काय करतात ते इथं आल्यानंतर ते एक वेगळ्याच प्रकारच्या विचारामध्ये वाहवत जातात आणि काही लोक काय आहे की त्यांना झोपड्या करतात, दुसरीकडे वेळच भेटत नाही. इथं येऊन फॅन खाली राहिल्यानंतर सैतान त्यांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करतो आणि त्यांना झोप देतो. मैं कई बार सोचा था इसको कैसे भी एसी करूंगा, आणि मी विचार केला होता की कसं करून हा हॉल मध्ये एसी लावायचा. तो प्रभु ने बोला फिर तो सब लोग सो जाएगा, तुझे प्रचार करने की जरूरत नहीं पड़ेगी। आणि मग त्यावेळेला प्रभू म्हटलं की सगळे लोक झोपून जातील, तुला प्रचार करायची गरजच नाही राहणार. तो अभी मैं सोच रहा हूँ पार को बंद करूँ। आता मी विचार करतोय की पंखा बंद करावा. प्रेज लो। क्योंकि जब तक आपको मालूम है ना, इंसान की खूबी क्या है, अगर जहां पर भी लोगों को सुविधा ज्यादा मिल जाता है ना, वहां पर प्रभु को भूलना शुरू कर देता है। आणि लोकांच्या ज्या सुख सोयी आहेत त्या वाढतात, तिथे लोक प्रभूला विसरतात. देखो, जो लोग कष्ट में था उस समय में जो भक्ति था, आज वो भक्ति है क्या? आणि लोक कष्टामध्ये असताना त्यावेळेला ते जे काय भक्ती करायची, आज तशीच भक्ती करता का? आज बहुत लोगों का जीवन में ऐसा नहीं है प्रिय। आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये तसं नाहीये. प्रभु ने लोगों को आशीष किया तो लोग प्रभु को भूल गया। आणि परमेश्वराने लोकांना आशीर्वाद दिला तर लोक प्रभूला विसरले. है बहुत दुखदायक बात है। आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे. ये लोग मनुष्य का एक बड़ा कमजोरी है। आणि मनुष्याचा हा एक दुर्बळ पॉइंट आहे. प्रभु के लोगों में ऐसे ना होने दे। आणि प्रभूच्या लोकांमध्ये असं नसावं. इसलिए मतलब हमने देखा शैतान सब कुछ किया नहीं, दिल की विचार में वो श्रापित हो गया और वो परमेश्वर का सबसे बड़ा वैरी या दुश्मन बना। आणि मग सैतानाने कुठल्या प्रकारचं वाईट काम तर नाही केलं, पण त्याने आपल्या मनामध्ये फक्त वाईट विचार केला आणि मग तो परमेश्वराचा शत्रू झाला. और मैं आपको बताना चाहूंगा, आपका मन की अच्छा भावनाओं का भी स्वर्ग में बड़ा प्रतिफल है। आणि तुमच्या मनामध्ये उठणारे जे चांगले विचार आहेत त्याचा सुद्धा प्रतिफल आहे. इसलिए हमेशा पॉजिटिव विचारों से अपना दिल को भरना। आणि म्हणूनच सकारात्मक विचाराने तुम्ही आपलं मन भरा कोई नेगेटिव बातें अपने दिल में ना आने दे। आणि नकारात्मक
नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. ओके, तो इसको मानो शुरुआत का पाप का था, इसलिए मैं थोड़ा विस्तार से आपको बताया. आणि हेच होणारं सगळ्यात पहिलं पाप होतं म्हणून मी विस्तार रीतीने सांगितलं. और दूसरा पाप क्या था? आणि दुसरा पाप काय होतं? जो आदि मनुष्य आदम का पाप था. आणि जे आदामाचं पाप होतं वो पाप क्या था? ते पाप काय होतं? मानो एक मनुष्य के द्वारा पाप आया. आणि एका मनुष्याच्या द्वारे पाप आलं. और वो पाप क्या था? आणि ते पाप काय होतं? आज्ञा ना मानना. आज्ञेचं पालन न करणं. है ना? रोमियो का पत्री 5 अध्याय का 19 वचन. रोम त्याचा 5 अध्याय 19 वचन. क्योंकि जैसा एक मनुष्य की आज्ञा न मानने से बहुत लोग पापी ठहरे, एक मनुष्य की आज्ञा ना मानने से बहुत लोग पापी ठहरा. आणि एक मनुष्याने आज्ञा न पालन केल्या कारणाने सगळे लोक पापी झाले. है ना? ये दुनिया में पाप करके पापी बना हुआ एकमात्र व्यक्ति है. आणि या जगामध्ये पाप करून पापी झालेला फक्त एकच व्यक्ती आहे. कौन है? आदम. आदम. सिर्फ आदम एकमात्र व्यक्ति है पाप करके पापी बना. आणि आदम एकमात्र मनुष्य आहे की ज्याने पाप केला आणि तो पापी झाला. बाकीचे लोक पाप में जन्मा, इसलिए वो पाप करता है. आणि इतर लोक पापामध्ये जन्मले म्हणून ते पाप करतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मतलब वो जन्म से कौन है? आणि याचा अर्थ जन्मापासून तो कोण आहे? मतलब तीसरा नेव की पाप, पहला पाप शैतान का था, दूसरा पाप आदम का था, तीसरा पाप जन्म से पाप. आणि पहिलं पाप जे होतं ते लुसिफरने केलं होतं. दुसरं पाप जे होतं ते आदामाने केलं होतं की जे आज्ञेचं उल्लंघन केलं होतं. आणि तिसरं जे पाप आहे संपूर्ण मनुष्य जात आहे हा पाप, त्याचा जन्म हा पापातच होतो. ये देखो इतना डिटेल में ये विषय क्यों आपको समझाया जा रहा है प्रियो? हमें सावधान देना है, नहीं तो आनंददा में हमें बहुत से हम प्राप्त करना चाहिए, वो प्रतिफल खो जाएगा. आणि हे विस्तार रीतीने काय सांगतं? कारण सार्वकालिक जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी ज्या आहे ते आपल्याला मिळवायला पाहिजे, ते आपल्याकडून नष्ट होतील. आदम पाप करने के द्वारा, आणि आदामाने पाप केल्या कारणाने सारी आदम में पीढ़ी पापी होकर के पाप में जन्म होने लगा. आणि सर्व आदामाची पिढी जी आहे ती पापामध्ये जन्मायला लागली आणि पापामध्ये वाढत राहिली. ये पाप लगाया हुआ पाप है. आणि हे जे पाप आहे हे लावल्या गेलेलं पाप आहे. ये पाप को क्या बोलता? आणि या पापाला काय म्हटलं जातं? लगाया गया हुआ पाप. पेरणी केलेलं पाप. मला भजन संहिता 51 का 5 आणि स्तोत्र 51 त्याचं 5 वचन. देख में अधर्म के साथ उत्पन्न हुआ और पाप के साथ अपनी माता के गर्भ में पड़ा. देखा, पाप के साथ में अपनी माता की गर्भ में पड़ा. मतलब ये एक प्रकार ठहराया हुआ या मतलब लगाया हुआ पाप है. आणि हे जे पाप आहे हे लावल्या गेलेलं पाप आहे. क्यों? क्योंकि जब हमारा सबका मूल एक है. कारण आपल्या सगळ्यांचा मूळ जो आहे, पाया जो आहे तो एकच आहे. रोमियो 5 अध्याय का 12 वचन. रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 12 वचन. इससे जैसा एक मनुष्य के द्वारा पाप जगत में आया और पाप के द्वारा मृत्यु आई और इस रीति से मृत्यु सब मनुष्य में फैल गई. देखा, इस रीति में उसके द्वारा होने वाला सारी पीढ़ी वो पाप फैला हुआ अनुभव में जन्म होने लगा. आणि म्हणूनच आदामाच्या द्वारे येणारी सर्व प्रकारची पिढी जी आहे ती पापाद्वारे जन्म घेऊ लागली. ये बहुत सरल रूप में हम समझ सकते हैं. आणि सरळ रीतीने आपण समजू शकतो. दुनिया में कोई भी बच्चे को पाप करने के लिए सिखाने की जरूरत नहीं. आणि जगामध्ये कुठल्याही मुलाला पाप कर असं शिकवण्याची गरज नाही. वो ऑटोमेटिकली पाप करेगा. आणि तो स्वतःहून पाप करेल. क्योंकि वो पाप में जन्मा है. कारण त्याचा जन्मच पापामध्ये आहे. पाप का प्रकृति है. आणि त्याच्यामध्ये पापाचा स्वभाव आहे. वो पाप करता है. आणि तो पाप करत राहील. ओके, चारवा जो पाप है वो है जिसको स्वमेधा पाप या माना हम जान पूछकर करने वाला पाप. आणि स्वतःहून करणारं पाप जे आहे त्याला ते आहे चौथं पाप. जब भजन संहिता 19 अध्याय का 13 वचन. स्तोत्र 19 त्याचं 13 वचन. तो अपने दास को ढिठाई के पापों से भी बचाए रख. ये ढिठाई का पाप का अर्थ क्या है? आणि हे जे पाप आहे त्याचा अर्थ काय आहे? मराठी में क्या बोला? जाणून बुजून. देखो मराठी में है. देखो क्लियर शब्द आया. पढ़ रहा मला पेपर. पिताईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवड. नहीं, वो भी ढिठाई है. जाने बुझकर. वो है शब्द. मतलब
लेकिन बहुत बार मला ये टिटाई के पाप उसका अर्थ बहुत लोगों को समझ में नहीं आता। आणि हिंदीमध्ये धिटाई किंवा मराठीत पण धिटाई हा शब्द वापरलेला आहे, पण या शब्दाचा अर्थ लोकांना समजत नाही. मराठीमध्ये लिहिलेले जाणून बुजून करणारं पाप, हाँ वो है करेक्ट परिभाषा, आणि हे आहे खरं भाषांतर. जान पूछ कर करने वाला पाप. जाणून बुजून करणारं पाप. न कई बार लोग माना अपने आप को अभी मानने के लिए भी तैयार नहीं होता आणि पुष्कळ वेळा लोक मी पापी हे मान्यच करत नाही. है ना. एक बार एक व्यक्ति चट्टान तोड़ रहा था, आणि एकदा एक व्यक्ती खडक जो आहे तो तोडत होता, हथौड़ा उड़ा करके मारना बोलेगा तो छाती फट जाता है. आणि हातोडा घेऊन दगड तोडायचा म्हणजे छाती फाटून जाते. ये लोहार का उधरी काम करने वाले आपने देखा होगा, उन लोगों का एकदम छाती में हमेशा बहुत दर्द रहता है. आणि मग जे लोहार आहे त्याच्या इथं काम करणारे लोक आहे पहा की त्यांच्या छातीमध्ये नेहमी दुखत राहतं, त्रास होत राहतो, मतलब बहुत बड़ा हो हथौड़ा लेके मारते रहता है. आणि खूप मोठा घन म्हणजे तो हातोडा घेऊन ते मारत राहता. एक बार मैं लोहार का उधर गया था. आणि मी त्या लोहाराच्या इथे एकदा गेलो होतो, अबे वो लोहार ने मुझे बोले यार कभी थोड़ा 2-4 थोड़ा मार दे बोले. आणि त्या लोहाराने म्हटलं टॉमी जरा 1-2 मारून दे, 2-4 मारून दे. अभी मुझे कहा मतलब जैसे पत्रों से तलवार लेकर मारा ऐसे मेरा अभी पार हो गया. आणि पेत्राने जसं तलवार उपसली आणि मारलं तसं माझं मारणं झालं. क्योंकि पत्रोस को क्या है तलवार चलाते हुए एक्सपीरियंस नहीं. पत्रोस ने गला काटा पर उसका खाली काटा अच्छा हो गया. आणि पेत्राला तलवारबाजी येत नव्हते, त्याला गळा कापायचा होता, पण त्याच्याऐवजी त्याने कान कापलं, चांगलं झालं. अभी मुझे तो हथौड़ा मारना तो आता नहीं. आणि मला तर हातोडा मारायला तर येत नाही. वे उठा के जोर से ऐसे एक बार मारा, उसके हाथ से वो लोहा वैसा गया कि वो रोड पर जा रहा था उसका भाव मिलेगा. आणि मी अशा प्रकारे हातोडी मारली तर ज्याच्यावर हातोडी मारली ते असं उडालं की ते रस्त्यावर गेलं आणि रस्त्यावरून चालणारा एक माणूस आहे त्याच्या पायाला लागलं. बहुत अगम हो गया. आणि खूप मोठा मग त्या ठिकाणी हंगामा बोले, यार, झाला. क्या मुसीबत कर दी. मैं बोला आपने मारने के लिए बोले मैंने तो मारा भाई. अभी मेरे को क्या मालूम कैसे क्या मारना. आणि मग खूप मोठा हंगामा झाला. तो म्हटलं काय केलं हे तू. तुम्ही म्हटलं मला काय येतं, तू सांगितलं मारायला, मी दिलं मारलं. ऐसा अभी क्या है कि अभी मतलब इंसान अपना पाप कभी कबूल नहीं करता. आणि मनुष्य आपलं पाप हे मान्य करत नाही. ये व्यक्ति कभी भी हथौड़ा जो वो पत्थर जो तोड़ रहा था वो व्यक्ति हमेशा एक बार हथौड़ा मारने के टाइम पर क्या बोलता है, आदम की पाप, आदम की पाप की कार, आदम की पाप की कार. ऐसा. आणि मग तो जो खडक तोडत होता तो खडक तोडताना काय करायचा, एक हातोडा मारायचा आणि एक हातोडा मारत असताना तो तोंडाच्या मधून म्हणायचा आदमाच्या पापामुळे, आदमाच्या पापामुळे. अशा प्रकारे म्हणून म्हणून तो एक हातोडा मारत होता. एक बार एक मिशनरी ने थोड़ा उधर रुक करके ये सुना है कि ये क्या बोल रहे हैं, तो आदम की पाप, आदम की पाप ऐसे बोल. आणि मग एकदा मिशनरी तिथून जात होता, त्याने ऐकलं की हा असं काय बोलतोय की आदमाच्या पापामुळे. तो मानो उसने उसको बुलाया, आणि मग त्याने त्याला बोलवलं. बुलाया, बोला ऐसा आप क्यों ऐसा बोलता है. आणि मग बोलवलं आणि म्हटलं का असं बोलताय तुम्ही. बोले वो आदम ने अगर पाप नहीं किया तो वो एडन बाग से बाहर जाने की जरूरत नहीं था. कितना सुंदर जगह था, कितना सुंदर फल खा सकता था. वो पूरा मुसीबत आदम ने लाया ना. आणि आदमाने जर पाप केलं नसतं तर मग त्या एदेन बागेतून आम्हाला थोडी काढून टाकलं असतं. ते किती सुंदर होतं, ते सगळं आम्ही तिथेच राहिलो असतो. त्या आदमाने पाप केलं म्हणून तर हे करावं लागतं ना. मतलब इसमें मेरा कोई भाग नहीं. आणि याच्यामध्ये माझा काही भाग नाही. ये आदम का पाप के कारण मुझे ये तकलीफ उड़ाना पड़ रहा है. आणि आदमाच्या पापामुळे मला हा त्रास सहन करावा लागत आहे. बोला आपने कोई गलती नहीं किया. आणि मग त्याला म्हटलं तू काही चूक नाही केली का. नहीं, मैं कहाँ गलती करता, मैं गलती नहीं किया. मैं आदम के कारण मुझको भी ये उड़ाना पड़ रहा है. आणि मी काही चूक नाही केली, आदमाने पाप केलं म्हणून मला हे करावं लागतं. तो उसने बोला ठीक है आपको बहुत तकलीफ होता है तो ऐसा करता हूँ, मैं आपको एक हल्का काम दूंगा. आणि मग त्याला असं म्हटलं की तुला खूप त्रास होतोय ना, चल मी तुला थोडस सोपं काम देतो. क्या है पूछा. आणि मग विचारलं काय. बोला सिर्फ गार्डन में पानी डालना. आणि फक्त गार्डन मध्ये पाणी टाकायचं. हाँ, और सिर्फ सवेरे और शाम को गार्डन में पानी डालना. सकाळी आणि संध्याकाळी फक्त गार्डन मध्ये पाणी टाकायचं. 1-1 घंटा काम करना. एक तास काम करायचं और यदि फक्त. पूरा दिन पत्थर तोड़ेगा तो कितना रुपया मिलेगा, सिर्फ 100 रुपये मिलता. आणि इथं पूर्ण दिवस दगड तोडल्यावर किती पैसे मिळतात, 100 रुपये. बोला मैं तुमको 500 रुपये दूंगा. आणि मी तुला 500 रुपये देईन. और ये व्यक्ति बहुत खुश हो गया. आणि मग हा व्यक्ति खूप आनंदी झाला. इतना अच्छी बात है. किती चांगली गोष्ट आहे. हल्का काम
आणि साधं काम तनख्वाह भी ज्यादा, आणि पगारही जास्त. बहुत खुश हो गया. खूप आनंदी झाला. तो हमारा वो जाकर काम करने लगा. आणि मग तो जाऊन काम करू लागला. तो वो कभी भी अपने जीवन में पाप होता है नहीं मानता. आणि तो आपल्या जीवनामध्ये कधी तो चुकतो हे मान्यच करत नाही. तो मिशनरी एक दिन सवेरे बाहर जा रहा था. आणि मिशनरी सकाळी एक दिवस तो बाहेर चालला होता. तो उस समय में थोड़ा गाड़ी आगे गया, आणि त्या वेळेला गाडी थोडी पुढे गेली, फिर थोड़ा सा पीछे आया, परत मागे आली. फिर उसने उसको बुलाया. आणि मग त्याने त्याला बोलवलं. अरे चांडी, अभी उसकी चांटी कोई नहीं, इसलिए उसका नाम ऐसा रखते हैं कि चांटी. त्याचं नाव चँडी आहे असं म्हणू आपण. हाँ, तो ये चांदी एक गुच्छी चाबी का गुच्छी रखना, मतलब मैं आना, मतलब उधर छोड़ कर आने के लिए भूल गया तो रखना. लेकिन एक बात, वो अंदर जाएगा तो भी है ना, वो जो सेंटर का जो कमरा है वो कमरा खोलना नहीं. आणि त्याला असं म्हटलं की ह्या चाव्या तुझ्याकडे ठेव, मी घरामध्ये ठेवायचं विसरून गेलो, पण हे तुझ्याकडे जरी ठेवला तर जो मधोमध असलेली ती जी खोली आहे ती तू उघडायची नाही. अभी ये साहब है बोल के वो तो माल की नहीं, ऐसा बोल कर सीधा चला गया. आणि एवढं सर्व बोलून तो सरळ गेला निघून. अभी जैसे वो साहब गया, आणि जसा तो मिशनरी गेला, तब से उसका दिल में एक विचार आया, आणि तेव्हापासून त्याच्या मनामध्ये एक विचार आला, पूरा बंगला का चाबी मेरे हाथ में, आणि संपूर्ण बंगल्याची चावी माझ्या हातात आहे. और अंदर जाएगा तो भी मतलब अंदर का सेंटर कमरा नहीं खोलना. आणि आतमध्ये गेलं तरी तो मधोमध असणार जी खोली आहे ती नाही खोलायची. इसका मतलब याचा अर्थ उसके अंदर है कुछ तो रहस्य. आणि त्याच्यामध्ये असलेलं काहीतरी गुपित आहे. तो इसलिए उसने क्या सोचा, आणि म्हणून त्याने काय विचार केला, उन्होंने जैसा चाबी मिला जाकर के बंगला खोला. आणि त्याला चावी मिळाली त्याचा त्याने बंगला उघडला. खोलने के बाद में सीधा अंदर जाकर के वो सेंटर कमरे के पास गया, आणि गेला आणि तो या मधल्या खोलीजवळ गेला. और वो उधर गया तो वो कमरा बंद किया हुआ था. आणि त्याने पाहिलं की त्या जो ती खोली आहे तिला लॉक लावलेलं होतं. उसने सोचा अभी खोलने के लिए नहीं बोला है, लेकिन मैं खोलूं या ना खोलूं ऐसा सोच रहा. आणि मग हे तर खोलायला नाही सांगितलं तर मग उघडू का नको असा विचार करत राहिला. आखिर में उसने खोल दी. आणि शेवटी त्याने उघडलं. खोल दिया, क्या देखा, आणि उघडलं तर काय पाहिलं, खोल दिया तो उसका बीच में एक टोकरी उठा कर रखा है. आणि त्याच्यामध्ये एक टोकरी उलटी करून ठेवली आहे. उसे समझ में आया, मग त्याच्या लक्षात आलं, टोकरी के अंदर कुछ तो निधि है. आणि त्या टोकरीच्या खाली काहीतरी एक संपत्ती आहे. बहुत मूल्यवान बात है. आणि खूप मौल्यवान गोष्ट आहे. अभी तो उसने बोला अंदर नहीं जाना. आणि म्हणून तर तो बोलला की आतमध्ये नाही जायचं. अभी उसने बोला अभी मैं टोकरी उठाऊं या ना उठाऊं. आणि आता ती टोकरी उचलू का नको. अभी आपको मालूम है जो नहीं करना बोला तो एक फाइटिंग अंदर होता ही है. आणि एखाद्या व्यक्तीला सांगितलं की हे तू करू नको, त्याच्या मनामध्ये ते विचार चालतच राहताना करू का नको. तो क्या हो गया, काय झालं, उसने आखिर में वो टोकरी उठाया. आणि शेवटी त्याने ती टोकरी जी आहे ती उचलली. टोकरी उठाया तो क्या हो गया, आणि टोकरी उचलली तर काय झालं, उसके अंदर एक चूहा था. आणि त्याच्यामध्ये एक उंदीर होता. वो भाग गया. तो पळाला. वो उधर से वो एकदम वो खोला हुआ द्वार से आणि तो दरवाजा उघडला होता म्हणून तो पळून गेला. तब तक ये बेचारा उधर से भाग करके उसके पीछे भागा. आणि त्याच्यानंतर तो बिचारा जो आहे त्या उंदराच्या पाठीमागे पळाला. वो बाहर ही निकल गया. आणि तो बाहेरच निघाला. तब तक मिशनरी आ गया. आणि तोपर्यंत मिशनरी आला. मिशनरी समझी गया मिशनरीला समजलं क्या हो गया. काय झालं. तब वो एकदम नंबर बनकर खड़ा हो गया. आणि तो एकदम नम्र होऊन उभा राहिला. मेरे से गलती हो गई, माझ्याकडून चूक झाली मैंने गलती की. आणि मी चूक केली. बहुत बार लोग ऐसा गलती को पकड़ कर नहीं माना बोलता तब तक वो मानते नहीं. आणि जोपर्यंत एखाद्याची चूक व्यवस्थित किंवा स्पेसिफिकली दाखवत नाही तोपर्यंत लोक ती माझी चूक आहे हे मान्यच करत नाही. क्योंकि आदम भी अपने पाप को छुपाया. आणि आदामाने सुद्धा आपलं पाप लपवलं. तीसरा Praise the Lord. प्रियो, आज भी उस आदामी स्वभाव में कितने विश्वासी लोगों में मिलता है. आणि अशा प्रकारच्या आदामाच्या स्वभावामध्ये कितीतरी विश्वासू लोक राहतात. है ना. मेरा योग बोलता है ना, आणि योग म्हणतो ना, आदम ने क्या किया, आणि आदामाने काय केलं, अपने पाप को छिपाया. आपलं पाप लपवलं. योग का किताब है ना 31 का 30, हाँ 33, 31 का 33. यदि मैंने आदम के समान अपना अपराध छिपाकर हाँ, आदम के समान अपनी अपराध छिपाकर. मेरा अंक पूरा भर गया, मेरे को क्या ही नहीं था. ओके ओके, तो धन्यवाद.
तो बोलने का अर्थ क्या है प्रियो? आदम ने पाप छिपाया। आणि याचा अर्थ काय आहे की आदामाने पाप लपवलं. हमारे जीवन में शायद हम प्रभु से भी कितना ऐसा पाप छिपाता होता. आणि आपणही आपल्या जीवनामध्ये कितीतरी पाप जे आहे प्रभूपासून आपण लपवतो. प्रियो यहाँ पर मतलब जानबूझकर पाप करने के बाद में मैं पाप नहीं किया बोल करके लोग जीता है. आणि जाणून बुजून पाप केल्यानंतरही लोक असं म्हणतात की मी पाप केलंच नाही. प्रियो ऐसा पाप कोई है कि नहीं पारखना. अशा प्रकारचं कुठलं पाप आपल्यामध्ये आहे का नाही पारखा. पांचवा जो मतलब नेमकी पाप क्या है? आणि पाचवं जे मूलभूत पाप आहे ते काय आहे? ये पवित्र आत्मा से पाप करना. पवित्र आत्म्याच्या विरोधात पाप करणं. यहाँ का विषय क्या मालूम है? आणि या ठिकाणचा विषय काय आहे? मतलब एक व्यक्ति समाचार सुन करके आणि एक व्यक्ती सुवार्ता ऐकल्यानंतर जो प्रभु को अपना उद्धारकर्ता ग्रहण नहीं करता वो महापाप है. आणि जो कोणी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारत नाही ते महान पाप आहे. समझ में आया? लक्षात आलं. मैं इधर का विषय के आधार में आपको बोल रहा हूँ. आणि या विषयाच्या आधारे मी सांगत आहे. हम इससे पहले भी पवित्र आत्मा के खिलाफ पाप के बारे में मैंने आपको इससे पहले एक नोट दिया था. आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं जे पाप आहे याच्या विषयावर आपण अगोदर पाहिलं होतं. है ना. हमारा एफेसियन 4:30 में पवित्र आत्मा को शोकित नहीं करना है. पहला थिस्सलुनीकियों 5:19 में पवित्र आत्मा को बुझाना नहीं. इसके ऊपर मैंने आपको एक विवरण दिया था. आणि इफिसकाराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये असं जसं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याला शोषित करू नका. आणि पहिलं तेसलोनिकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. 19 वचनामध्ये लिहिलं आहे की पवित्र आत्म्याला विजू नका. बुझाना नहीं. पवित्र आत्मा को ना बुझाओ. विजू नका याचं विश्लेषण मी अगोदर दिलं होतं. तो यहाँ का विषय क्या है? आत्ताचा हा विषय काय आहे? मतलब पवित्र आत्मा का खिलाफ का पाप. आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं पाप वो क्या है? ते काय आहे? आज यहाँ पर वचन सुनने वाला जिन्होंने अभी तक उधार नहीं पाया वो व्यक्ति से प्रभु की आत्मा आज आप उधार पा लो बोल करके उनसे बात करता है लेकिन वो उधार नहीं पाता. आणि आज या ठिकाणी बसलेल्या लोकांच्या मनाशी पवित्र आत्मा बोलत आहे की तू तारण प्राप्त करून घे. पण तरीही ते लोक तारणाचा स्वीकार करत नाहीये. ते करणारं जे पाप आहे ते सगळ्यात मोठं पाप आहे. ये पवित्र आत्मा का खिलाफ में आप करने वाला पाप है. आणि हे तुम्ही पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं पाप आहे. अभी तक उधार नहीं पाया लोग थोड़ा सावधानी से सुनना. आणि आतापर्यंत ज्यांचं तारण झालेलं नाहीये त्यांनी जरा लक्ष देऊन ऐका. है ना. मत्ती की सुसमाचार उसका 12 अध्याय के 32 वचन. मत्ते 12 अध्याय 32 वचन. जो कोई मनुष्य के पुत्र के विरोध में हाँ। कोई बात रहेगा हाँ। उसका वो अपराध क्षमा किया जाएगा. हाँ। परंतु जो कोई पवित्र आत्मा के विरोध में कुछ कहेगा हाँ। उसका अपराध न तो उसके लोगों में हाँ। और न पर लोगों में क्षमा किया जाएगा. देखिए अभी मैं उस समय में मैंने वो विषय का आधार में आपको समझाया था कि प्रभु यीशु मसीह ने जो काम किया वो बेलजबूल से ता करके बोलने वाला व्यक्ति पवित्र आत्मा के खिलाफ में पाप करता है. आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं पाप काय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं जे काम आहे ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाच्या आधारे किंवा दुष्टात्म्याच्या सहाय्याने केलं असं जो कोणी म्हणतो ते आहे पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं काम. वो पाप को कभी भी क्षमा नहीं मिलेगा. आणि त्या पापाची क्षमा कधीच मिळणार नाही. सेम ऐसा बात है. ये सुसमाचार सुनने के बाद में जो व्यक्ति प्रभु को दिल नहीं देता उसी प्रकार का पाप है. उस पाप में गिना जाएगा. आपको कभी भी क्षमा नहीं मिलेगा. आणि मग ते तसंच प्रकारचं एक पाप आहे की ज्या वेळेला प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सांगतो आणि त्याचा तुम्ही स्वीकार करत नाहीये ते तशाच प्रकारचं पाप आहे की ज्याच्या तुम्हाला क्षमा मिळणार नाही. आप इसका गौरव समझ में आ रहा है? याचं गांभीर्य तुम्हाला समजत आहे? जो उधार नहीं पाया हुआ सब जवान लोग जो भी हो, जवान हो, बुढ़ा हो, बुढ़ी हो, कोई भी हो, आपको बताना चाहता हूँ आपने प्रभु यीशु मसीह के द्वारा मिलने वाला उधार के बारे में संदेश आत्मा से मतलब बताया जा रहा है. उस विषय को अगर आपने नहीं ग्रहण किया आप पवित्र आत्मा का खिलाफ में कभी ना मिलने वाला पापी होकर के सजा के लिए आगे जा रहे हैं. आणि मग तो तरुण असू द्या, म्हातारा असू द्या किंवा कोणीही असू द्या, जो ज्याचं कोणाचं तारण झालेलं नाहीये तुम्ही तारणाचा संदेश पवित्र आत्म्याच्या द्वारे ऐकतात आणि जर तुम्ही त्या तारणाचा स्वीकार करत नाहीये तर तुम्ही करणारं जे पाप आहे ते असं पाप आहे की ते पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये आहे की ज्याची कधी क्षमा होणार नाही.
इसको कुछ लगता है क्या? कोणाला झटका बसतोय का? इब्रानियों का पत्र 10 अध्याय 19 इब्री त्याचा 10 अध्याय त्याचं 19 वचन। इसलिए हे भाइयों, जब हमें यीशु के लहू के द्वारा उस नए और जीवित मार्ग से पवित्र स्थान में प्रवेश सॉरी 29 29 वचन। इब्रीकराचं पत्र 10 अध्याय 29 वचन। तो सोच लो कि वह कितने और भी भारी दंड के योग्य ठहरेगा, हाँ। जिसने परमेश्वर के पुत्र को पाँव से रौंदा हाँ। और वाचा के लहू को जिसके द्वारा वह पवित्र ठहराया गया था अपवित्र जाना है हाँ। और अनुग्रह की आत्मा का अपमान किया। देखिए, प्रभु के सुसमाचार सुनने के बाद में उसको सच्चा दिल से स्वीकारने के लिए जो लोग तैयार नहीं, इस उदार को तुच्छ करेगा, प्रियो प्रभु का वचन कहता है वो भयंकर रीति में दोषी ठहरेगा। आणि प्रभूची सुवार्ता ऐकल्यानंतरही जो कोणी या सुवार्तेचा स्वीकार करत नाही, तारणाचा स्वीकार करत नाहीये, प्रभूचं वचन सांगतं तो खूप मोठा शिक्षेस पात्र राहील। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। आज दुनिया में कितनी लोगों ने एक बार भी सुसमाचार नहीं सुना प्रियो, आणि आज जगभरामध्ये कितीतरी लोक आहे की त्यांनी एकदाही सुवार्ता नाही ऐकलेली, परंतु इधर बहुत से बार लोगों ने सुसमाचार सुना, तभी भी लोग प्रभु को दिल देने के लिए तैयार नहीं। आणि लोकांनी कितीतरी वेळा सुवार्ता ऐकलेली इथं बसलेल्या, पण त्यांनी तरीही ते प्रभूला हृदय द्यायला तयार होत नाही। प्रियो, ऐसा लोग कितना भयंकर सजा का हकदार बने। आणि प्रेम असे लोक किती मोठ्या शिक्षेस पात्र होतील। इधर वचन सुना हुआ हरेक लोगों के लिए, मैं हरेक पवित्र लोगों से बोलता हूँ, उनके लिए आप लोग भी बहुत प्रार्थना करो ताकि वो लोग सचमुच में प्रभु के लिए अपना दिल दे पाए। आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांना मी विनंती करतो की ज्यांचं अजून तारण झालेलं नाहीये त्यांचं तारण होण्याकरता तुम्ही सुद्धा प्रार्थना करा। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। नहीं तो प्रियो, वो लोगों के ऊपर आने वाला विपत्ति इतना भयंकर है, शायद उनको नरक का जो संडर नरक में इतना भयंकर सजा में उसको जाना पड़ेगा। आणि त्यांच्यावर येणारी विपत्ती एवढी भयंकर आहे की त्या नरकाच्या मधोमध नरकाचा जो अग्नी आहे त्याच्या मधोमध त्यांना टाकण्यात येईल। ओके, अभी अगला एक पाप, छठवा एक पाप माना वो क्या है? आप इब्रानियों का पत्र 12 अध्याय का 12 वचन पढ़ना। इब्रीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं पहिलं वचन वाचा। 6वं पाप। इस कारण जबकि गवाहों का ऐसा बड़ा बादल हाँ। हमको घेरे हुए है, हाँ। तो आओ हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके। कौन सा पाप? उलझाने वाले। उलझाने वाला पाप। उलझाने वाला पाप को आप क्या समझता है? आणि आपल्याला गोंधळात टाकणारं जे पाप आहे त्याच्या संबंधाने काय समजतात? आप लोग बोलेंगे? मतलब आप लोगों ने जो समझा वो शब्द, अभी आप हम लोग कितना टाइम से पढ़ रहे हैं ना, वो शब्द का अर्थ आपने क्या समझा? आणि या शब्दाचा उलझाने वाला पाप, कौन सा पाप को उलझाने वाला पाप बोलता है? आणि गोंधळामध्ये टाकणारं जे पाप म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं पाप आहे की जे आपल्याला गोंधळामध्ये टाकतं? हैं? मतलब आपने वो शब्द पढ़ने के टाइम पर आपने क्या समझा, उसका अर्थ क्या समझा? आणि हा शब्द वाचल्यानंतर तुम्ही त्याचा अर्थ काय समजलं? कुछ ऐसा पाप है जबकि वो लोग पाप जानने के बाद में भी उस प्रकार का पाप का गुलाम बन चुका है। आणि काही असे पाप आहे की ते लोकांना ठाऊक आहे की हे पाप आहे, तरी सुद्धा ते पाप करतच राहतात। त्याला म्हटलं जातं गोंधळात टाकणारं पाप। हाँ, उलझाने वाला पाप बोलेगा तो प्रियो, इस प्रकार का कई पापों में कई विश्वासी अभी भी गुलाम है। आणि अशा प्रकारच्या पुष्कळ प्रकारच्या पापामध्ये पुष्कळ विश्वासू गुलाम आहे। ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। हमारे जीवन में हमारा आत्मिक जीवन की उन्नति ना होने के लिए विरोधी कुछ ऐसा उलझाने वाला या हमें कुछ पापों का गुलामी में वो पाप करते बिना रह नहीं सकता, ऐसे अनुभव में लोग चलता है। आणि मग विश्वासू लोकांचं आत्मिक जीवनामध्ये वाढ न होण्याकरता सैतान काय करतो? अशा प्रकारच्या काही पापामध्ये अडकवतो की जे पाप ते सोडूच शकत नाही, ते पाप त्यांना करावंच लागतं। प्रियो, वो प्रभु का वचन क्लियर कहता है उन सारे बातों को दूर करना है। आणि मग प्रभूचं वचन सांगतं की असे प्रत्येक प्रकारे की जे आपल्याला अडकून किंवा बांधून ठेवतात, असे प्रत्येक पाप आपल्यापासून दूर करायचे। वापस पढ़ना इब्रानियों 12 के 1। हाँ इस कारण जबकि हाँ गवाहों का ऐसा बड़ा बादल हमें घेरे हुए है, हाँ, तो आओ हर एक रोकने वाली वस्तु हर एक रुकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके
सके। देखा, दूर करना प्रियो, ऐसे पापों को दूर करना उद्धार पाया हुआ हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि अशा प्रकारचं पाप जे आहे ते दूर करणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे. Praise the Lord. Praise the Lord. हमें अपने जीवन को पार कर देखना है आपण आपलं जीवन पारखून बघायचं आहे. ना। कई बार कई लोग मतलब विश्वास में हैं, परंतु विश्वासियों का योग्य कार्य नहीं, ऐसे कई बातों में फूलों की गुलामी। आणि काही लोक विश्वासू म्हटले जातात पण त्यांचं काम विश्वासणाऱ्यासारखं नाही, अशा प्रकारे ते भटकलेले असतात. इसलिए क्या होता, म्हणून काय होतं, प्रभु का निंदा होता। प्रभूची निंदा होते. ऐसे अवस्था में रहना वो विश्वासी के लिए खतरा है। आणि अशा अवस्थेमध्ये राहणं हे विश्वासणाऱ्या करता खूप मोठी फसगत आहे. ऐसे लोगों के लिए क्या होगा, आणि अशा लोकांकरता काय होणार, अगला पाप पढ़ने के टेबर आपको बताएगा। आणि पुढचं पाप वाचत असताना सांगेल. सातवां जो नेम की पाप क्या है, मानव, अभी हम लोग हमेशा रोमेश में आज भी बताया कि मृत्यु का पाप। मरणाचं पाप. हाँ, मानव ये जब वही पहला कोरिंथी उसका 11 अध्याय का 29-30। पहिले करंदीकाराचं पत्र 11 अध्याय 29-30 वचन. हाँ। व्यक्ति जो खाते पीते समय हाँ। प्रभु की देह को न पहचाने हाँ। वह इस खाने और पीने से हाँ। अपने ऊपर दंड लाता है। हाँ। इसी कारण तुम में से बहुत से निर्बल और रोगी है बहुत से निर्बल और रोगी है, और बहुत से सो भी गए। हाँ, सो भी गया बोले तो मर गया। हाँ, मानव मृत्यु अयोग्य रीति में मेष में शामिल होने से बहुत से लोगों को मृत्यू होता है, मृत्यू। आणि अयोग्य रीतीने प्रभू मेजामध्ये सहभागी झाल्यानंतर पुष्कळ लोकांना मरण येतं. ये कौन सा मृत्यू है? आणि हे कुठलं मरण आहे, हाँ, ये शारीरिक मृत्यु है। आणि हे शारीरिक मरण आहे. ये शारीरिक मृत्यु हो जाएगा। आणि शरीराला मग मरण येईल. प्रियो, अभी प्रभु में होने के बावजूद भी, इसलिए जब रोमियो 8 अध्याय का 13 वचन, रोम 8 अध्याय 13 वचन. क्योंकि यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे तो मरोगे। हाँ देखा, अभी शरीर के अनुसार मतलब प्रभु का जन्म अभी भी शरीर के अनुसार करेगा तो उसमें शरीर का काम वो व्यक्तियों में प्रकट है। उस प्रकार के पापों में जीवन बिताएगा तो क्या आएगा, मरेगा। आणि एखादा व्यक्ती शरीराच्या इच्छेनुसार जर जीवन जगेल तर निश्चितच तो मरेल. कौन सा मृत्यु? आणि मग ते कुठलं मरण आहे, शारीरिक मृत्यु। शारीरिक मरण. एक बात यहाँ पर मैं आपको विशेष बोलना चाहता हूँ, आणि एक गोष्ट या ठिकाणी विशेष रीतीने मी सांगू इच्छितो. मतलब यहाँ पर जो भी एक उद्धार पाया हो व्यक्ति को ये जानना है, आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला हे जाणायचे, आपका उद्धार कहाँ पर हुआ? तुमचं तारण कुठं झालं, आत्मा में. आत्मा में हुआ। आत्म्यात झालं. आत्मा में उद्धार पाया हुआ व्यक्ति का आत्मा का उद्धार किसी कारण नष्ट नहीं होता। आणि आत्म्यामध्ये तारण झालं प्राप्त झालेल्या व्यक्तीचं तारण कुठल्याही कारणाने नष्ट होत नाही. अभी यीशु मसीह ने पहाड़ी उपदेश में मत्ती 6 अध्याय का 14-15 में कहा, मग ते 6 अध्याय त्याचं 14-15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, इसलिए यदि तुम मनुष्य की अपराध क्षमा करोगे हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी हाँ। तुम्हें क्षमा करेगा। हाँ। और यदि तुम मनुष्य की अपराध क्षमा न करोगे हाँ। तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा। हाँ, मतलब ये कौन सा, ये व्यक्ति इस अवस्था में मर जाता है वो कहाँ जाएगा? आणि हा व्यक्ती अशा अवस्थेमध्ये जर मरून जातो तर तो कुठे जाईल? अभी मैं आप लोगों को पूछा ना, तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगा ना. अभी यहाँ पर प्रभु का वचन अभी आपने सुना ना, और एक बार पढ़ो 14-15 दोनों वचन। हाँ, इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा। हाँ। और यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा न करोगे हाँ। तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा। अभी आप बताओ, ये क्षमा नहीं करेगा ऐसा है तो ये व्यक्ति कहाँ जाएगा? आणि परमेश्वर त्याला क्षमा करणार नाही तर मग हा व्यक्ती कुठे जाणार? है? हाँ, नरक नहीं जाएगा। नरकात नाही जाणार. ये तो बात है, हे तर आहे. मैं इसलिए आप लोगों को पूछा। आणि म्हणून तुम्हाला विचारलं. मतलब कोई भी व्यक्ति, उद्धार पाया हुआ व्यक्ति अगर क्षमा नहीं दिया तो उसको जरूर प्रभु का ताड़ना मिलेगा दुनिया में, परंतु उसको नरक नहीं मिलेगा। आणि मग तारण प्राप्त झालेला व्यक्ती त्याने जर एखादं पाप जर केलं तर निश्चितच प्रभू त्याला त्याच्या पापाची शिक्षा देईल, पण
ते मेल्यानंतर तो नरकात जाणार नाही उसको समय से पहले मृत्यु भी दे सकता है, आणि वेळेच्या अगोदर त्याला मरणही येऊ शकतं वो प्रभु के हिसाब से है। आणि ते प्रभूच्या हिशोबाने आहे. हाँ, मेरे को मालूम था आप लोग ऐसे बोलेगा, इसलिए मैंने जानबूझ कर पूछा। मला माहिती होतं तुम्ही असं बोलाल म्हणून जाणून बुजून विचारलं. एक अगर आपको उद्धार पाया करके आपको अगर निर्णय है, आणि तुमचा निर्णय हा आहे की तुमचं तारण झालेलं आहे, उस व्यक्ति को आत्मा में उसको आनंद जीवन पा चुका है, आणि आत्म्यामध्ये त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, वचन के अनुसार वो कभी भी नष्ट नहीं कर सकता। आणि वचनाच्या अनुसार त्याचं सार्वकालिक जीवन कधी नष्ट होणार नाही. इसका मतलब मैं आपको क्षमा ना देने के लिए लाइसेंस नहीं दे रहा हूँ। तुम्ही क्षमा न द्यावी याचा करता परवाना नाही देते मी. क्षमा पाया हुआ लोग दूसरे को क्षमा करेगा। आणि ज्याला क्षमा मिळालेली आहे ते दुसऱ्याला क्षमा करतील. हाँ, अगर किसी कारण भी ऐसे कुछ बात हो गया, आणि कुठल्या कारणाने जर असं काही झालं, आपको मालूम है इब्रानियों 12 अध्याय का 5 से 11 तक का वचन के अनुसार उनको 12 शिक्षा मिलेगा। हिब्रीकराचं पत्र त्याचं 12 अध्याय का 5 से 11। 12 अध्याय त्याचं 5 ते 11 वचनामध्ये हे सर्व लिहिलेलं आहे. हाँ, तो उनको प्रभु क्या करेगा? आणि त्यांना प्रभू काय करेल? चाहे तो गुटका भी देगा। क्या बोलते हा, हैं? गुटकेगा. हा. हाँ, गुटकेगा, मतलब ऐसा तब वो एकदम सुधरेगा। आणि मग जर गरज पडली तर त्याला शिक्षा पण देईल की जेणेकरून तो सुधारेल. नहीं तो आखिर में क्या होगा? नाही तर शेवटी काय होईल? जरूर वो व्यक्ति जैसा 1 कुरिन्थी 3 अध्याय का 13 से 15 तक के वचनों के अनुसार, पहिले करंथीकराचं पत्र 3 अध्याय 13 ते 15 वचनाच्या अनुसार वो व्यक्ति मिल जाएगा, तो व्यक्ती वाचेल, लेकिन उसको जलते जलते मानव बाकी सबका हानि होना पड़ेगा। आणि मग जळत जळत त्याला नुकसान सहन करावं लागेल. Praise the Lord। Praise the Lord. ये है मानव उदार पाया व्यक्ति की अवस्था। आणि हे आहे तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीची अवस्था. अभी हमने पाप का 7 नींव की बात देखा। आणि पापाचे मूलभूत 7 पायाभूत गोष्टी आपण पाहिल्या. सबसे पहले मूल पाप या पहला पाप, आणि सगळ्यात पहिले मूळ पाप, वो मानव लूसीफर का था, वो पाप घमंड था। आणि सगळ्यात पहिलं पाप होतं लुसिफरचं जे गर्व केला होता त्याने. और दूसरा हमने देखा आणि मनुष्य के जीवन में आया हुआ पहला पाप, आणि दुसरं पाप पाहिलं मनुष्याच्या जीवनामध्ये आलेलं पाप, वो एक व्यक्ति के द्वारा आया, आणि ते एका व्यक्तीच्या द्वारे और आलं. वो पाप आज्ञा भंग या आज्ञा को तोड़ना। आणि आज्ञेचं उल्लंघन करणं हे पाप होतं. और तीसरा पाप हमने देखा आणि तिसरं पाप आपण पाहिलं, जन्म पाप, आणि जन्माचाच पापी, ये लगाया गया हुआ पाप है। आणि हे लावल्या गेलेलं पाप आहे. और 4वां पाप हमने देखा आणि चौथं पाप आपण पाहिलं ठीक है, पाप क्या बोलते हो? जानबूझ कर करना, नहीं हमारा उसको उलझाने- डिडाई का हा पाप, डिडाई का पाप, हा की जाणून बुजून करणारं पाप, मतलब जानबूझ करने वाला पाप। जाणून बुजून करणारं पाप. और 5वां पाप हमने देखा आणि 5वं पाप आपण पाहिलं, पवित्र आत्मा का खिलाफ का पाप। आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये करणारं पाप. और 6वां पाप हमने देखा आणि 6वं पाप आपण पाहिलं कि कुछ ऐसा कुछ बुरी आदतों का गुलाम बना हुआ अनुभव। आणि कुठल्या अशा वाईट सवयीचा गुलाम झालेला पाप. और 7वां बात हमने देखा आणि 7वी गोष्ट आपण पाहिली, मतलब मृत्यु के लिए पाप, आणि जे मरणास योग्य आहे असं ते पाप. मतलब इस जीवन में एक वध शिक्षा जैसा मिलता है, ऐसा हमारा जिंदगी को खत्म करने वाला पाप। आणि या जगामध्ये जसं आपल्याला मरणदंड भेटतो अशा प्रकारे आपल्या या जीवनामध्ये मिळणारा शरीराला दंड. मतलब प्रभु हमें समय से पहले वो 90 साल जीना चाहिए था, उसको 30 साल में ही काट दिया। आणि तो 90 वर्ष जगायला पाहिजे होतं, पण 30च वर्षात त्याचं आयुष्य संपवलं. कारण काय मतलब कारण काय? उस प्रकार का पाप में वो आगे बढ़ने के कारण प्रभु का निंदा होता है, इसलिए समय से पहले प्रभु उसको ताड़ना के रूप में मृत्यु दे करके निकाल देते हैं। आणि मग तो तशा प्रकारे जीवनामध्ये वाढल्या कारणाने प्रभू त्याचं आयुष्य कमी करून टाकतो. Praise the Lord। Praise the Lord. अभी हमने 9वां बात तक देखा। आणि 9वा भाग आपण पाहिला पापा संबंधाने. अभी 15 बात है, उसमें 10 से लेकर के बात कल देंगे। आणि 15 गोष्टी आहे त्याच्या 10 पासून पुढे आपण उद्यापासून पाहूया. Praise the Lord। Praise the Lord. तो मैं आशा करता हूँ आप लोग ये क्लास को वापस भी घर में जा करके उसको और ध्यान करेंगे। आणि मी आशा करतो हे जे क्लास आहे तुम्ही घरी जाऊन पुन्हा मनन करा. यहाँ पर जितना जिस बात के लिए जरूरतमंद बात था उसको ही थोड़ा सा हमने हमारे विश्लेषण करके आपको, आणि ज्या विश्लेषण करण्याच्या गोष्टी होती तेवढ्याच फक्त विश्लेषण केल्या. बाकी आपको सिर्फ पढ़ने के लिए आपको बताया है, आप जरूर पढ़ करके देखना।
आणि इतर गोष्टी ज्या तुम्हाला घरी जाऊन वाचायला सांगितल्या त्या निश्चितच वाचा. और कोई भी प्रकार का पाप को आप हल्का नहीं जानना. आणि कुठल्याही प्रकारच्या पापाला तुम्ही साधारण समजू नका. इसका बहुत गहरा डिटेल से आपको इन दिनों में समझाया जा रहा है. आणि हे खूप विस्तार रीतीने तुम्हाला या दिवसामध्ये समजून सांगत आहे समझने का प्रयास कर. आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. और हम प्रभु के आगमन का एकदम निकटता में है. आपण प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आहोत. मुझे ऐसा आज सुबेरे मिला हुआ दर्शन के अनुसार मुझे ऐसा लग रहा है कि आज ही प्रभु आएगा. आणि आज मिळालेल्या दर्शनाच्या अनुसार असं वाटतं प्रभू आजच येईल. प्रभु टाइम नहीं बताया, प्रभूने वेळ नाही सांगितली लेकिन आ रहा है बात तो देखा मैंने. आणि प्रभू येत आहे हे पाहिलं मी. और मैं पहली बार ऐसा एक अनुभव पाया. आणि पहिल्यांदा असा एक अनुभव मला दिसला मैं आपको बयान नहीं कर सकता, आणि तुम्हाला मी तो वर्णन नाही करू लेकिन शकत. जैसे वचन में लिखा ऐसा हम लोग एक क्षण के अंदर मन उधर पहुंच जाएंगे. आणि जसं वचनामध्ये लिहिलं तसं क्षणार्धात आपण प्रभूच्या जवळ जाऊ. वचन सुनने वालों में कोई पीछे ना रह जाए. आणि जे वचन ऐकत आहे त्यापैकी कोणी मागे राहू नये. अपने मानव उद्धार का बारे में, अपने प्रभु में बुलाहट का बारे में, चुनौती के बारे में पक्का निर्णय करो. आणि प्रभूमध्ये आपल्याला मिळालेलं जे पाचारण तारण आहे याला तुम्ही दृढ आणि निश्चित करा. आपका नाम जीवन का किताब में लिखा है कि नहीं, ये पक्का करो. तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का नाही हे निश्चित करा. प्रभु वचनों के द्वारा आप सबको आशीष दे. प्रभू या वचनाच्या द्वारे तुमच्या सर्वांना आशीर्वाद देऊ प्रभु को सारा महिमा मिले. आणि सर्व गौरव प्रभूला मिळो. आमीन. आमेन.